ज्यांनी 300 रन काढल्या क्रिकेटमध्ये, त्यांना जेव्हा त्या मॅच नंतर विचारलं गेलं की व्हॉट वॉज गोइंग ऑन इन युअर माइंड दॅट यू वॉन्टेड टू मेक अ पार्टनरशिप ऑफ 300 रन्स, त्यांनी सांगितलं आम्ही फक्त एकच गोल ठेवलं होतं आणि ते म्हणजे ओव्हरला 5चा रन रेट ठेवायचं, संपलं. कमिंग टू मनोबल इज नॉट द टर्निंग पॉइंट. लिव्हिंग एव्हरी डे बाय मनोबल सिस्टम इज द टर्निंग पॉइंट. जर रोज तुमच्या कमाईतून तुम्ही 100 रुपये सेव्ह केले तर आयुष्याच्या 60-65ला तुम्ही नक्की कोट्याधीश बनलेले असाल, हो की नाही? काही लोक का यशस्वी होतात आणि काही लोक का अपयशी होतात? असं काय असतं यशस्वी होणाऱ्या माणसांच्या मागे, आणि असं काय चुकीचं करतात अयशस्वी होणारी लोक? सो बरे इंग्रजी बोललेलं चालणार आहे ना? सो व्हाय सम पीपल बिकम सक्सेसफुल and they sustain their success, and why some people fail and they continuously fail. काही जण सचिन तेंडुलकर बनतात, प्रत्येक मॅच गणित स्वतःचा खेळ उंचावत नेतात, जागतिक रेकॉर्ड करतात, आणि काही त्यांच्याच बरोबर खेळायला सुरुवात करणारे विनोद कांबळे बनतात. आणि गुणवत्ता जरी असली तरी देखील, ध्येय जरी असलं तरी देखील त्यांना अपेक्षित यश असं मिळत नाही. आपल्याला असं वाटतं की एखाद्याच्या यशापासून किंवा एखाद्याच्या अपयशापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे सचिन तेंडुलकरनी सेंचुरी मारली, एखाद्या मुलांनी 100 पैकी 100 गुण मिळवले, एखाद्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानी सिल्वर किंवा गोल्ड मेडल मिळवलं की आपल्याला असं वाटतं त्या गोल्ड मेडल मधून आपल्याला काही शिकता येईल. तो एखादा माणूस एव्हरेस्ट चढायला गेला आणि तो काही शेवटच्या क्षणाला यशस्वी होऊ शकला नाही, तर आपल्याला वाटतं तो शेवटच्या क्षणी जिथून परत आला त्यामुळे आपल्याला काही शिकता येईल. मग मी अगदी पद्धतशीररित्या, शास्त्रोक्तरित्या माणसं यशस्वी का झाली, अयशस्वी का झाली याचा एक अभ्यास करायला लागलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की यश अथवा अपयश या इव्हेंट मधून काय फारसं शिकता येत नाही. आता हे तुम्हाला विधान खूप धक्कादायक वाटेल की अरे सचिन तेंडुलकरच्या 100वी रन तो काढतो किंवा एखादा माणूस ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल घेतो, तो जो क्षण असतो त्यातनं काहीच शिकता येणार नाही असं कसं? हो, मी पुन्हा ठामपणे सांगतो की त्यातनं काहीच शिकता येत नाही. शिकता कुठून येतं तर ते त्या क्षणापर्यंत कसे पोहोचले त्या यात्रेतून, त्या जर्नीमधून शिकता येतं. दॅट इज द लर्निंग. इट इज नॉट द सक्सेस ऑफ फेल्युअर विच वी कॅन लर्न. It is the reason for success. It is the reason for failure. That's what we can success. That's what we can learn. एखादा माणूस असतो, तो रोज 5 किलोमीटर धावतो. आयुष्याची 20-25 वर्ष रोज धावत असतो. तो कुठल्याही स्पर्धेत भाग घेत नाही, काय नाही. पण रोज 5 किलोमीटर व्यवस्थित धावतोय. उन्हाळा असो, पावसाळा असो. आणि दुसरा माणूस आहे, तो रोज गुटख्याच्या 5 पुड्या न चुकता खात असतो. दोघंही आपापलं नित्यकर्म रोज करत असतात. एक जण धावण्याचं आणि दुसरा गुटखा खाण्याचं. मग जर मी आत्ता एक असं विधान केलं, द क्वालिटी ऑफ लाईफ डिपेंड्स अपॉन the quality of habits you inculcate. Am I right? So the success is coefficient of the daily small habits which you cultivate. Failure is the product of those bad things which you practice every day. Am I right? So it's not the big event or big dream or big goal that matters.
What matters is what you do for it. Small thing every day. So if you run for 5 kilometers every day, you will reach a certain level of your mind and body fitness. बरोबर आहे? आणि जर तुम्ही चुकीच्या हॅबिट्स ठेवल्या तर तुम्ही तुमच्या तब्येतीची, मानसिक अवस्थेची हानी करून घ्याल. पण जर 5 किलोमीटरपेक्षा जास्त 10 किलोमीटर रोज तुम्ही पळायची सवय लावली, कुठलीही गोष्ट, त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न सातत्यानं, छोटी छोटी गोष्ट, आय एम नॉट टॉकिंग ऑफ बिग ट्रान्सफॉर्मेशनल थिंग, नो, स्मॉल थिंग एव्हरी डे, देन you will reach unknowingly where you want to. अनेकदा सक्सेसफुल झालेल्या माणसांना विचारण्यात येतं, तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कुठला? म्हणजे जणू काही असं लिहिलेलं असतं की 23 जून 2012 रोजी 12:27 तुझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येणार आहे. मग तोपर्यंत असं बसून राहिलाय, येतोय आता 12 मिनिटं उरली, 9 मिनिटं उरली, 7 मिनिटं, आला टर्निंग पॉइंट, आला, ट्रान्सफॉर्मेशन झालं. असं कधीही होत नसतं. किंवा हे मनातनं काढून टाका की हाच तो क्षण, हीच ती वेळ. हे फक्त टेलिव्हिजनवर एखाद्या रियालिटी शो मध्ये तुम्हाला दाखवून भुलवण्या इतपत TRP आणि जाहिराती मिळण्याकरता असतं. तसं प्रत्यक्ष आयुष्यात टर्निंग पॉइंट वगैरे असतो का? तर तो नसतो. मग यश किंवा अपयश हे कशाचं लक्षण आहे? कशाचं प्रोडक्ट आहे? एकीकडे तुम्ही म्हणता सर की बिग गोल्स, बिग ड्रीम्स इज नॉट एव्हरीथिंग, आणि दुसरीकडे बिग गोल्स आणि बिग ड्रीम्स असली पाहिजे असंही म्हणता, सुपर अचिव्हर असलं पाहिजे असंही म्हणता. मग हे सगळं जमवायचं कसं? टर्निंग पॉइंट आयुष्यात नाही असं म्हणता. उदाहरणार्थ, आता बाहेर येताना मी एक बोर्ड पाहिला, मनोबल मध्ये आल्यानंतर टर्निंग पॉइंट. कमिंग टू मनोबल इज नॉट द टर्निंग पॉइंट. लिव्हिंग एव्हरी डे बाय मनोबल सिस्टम इज द टर्निंग पॉइंट. आता यातला फरक जर तुम्हाला कळला तर तुम्हाला यशाची गुरुकिल्ली मिळाली. यातला फरक नाही कळला तर इथे आल्याच्या आनंदात तुम्ही 3 वर्ष वाया घालवा. Am I explaining? The only way to progress is to do small changes in your life every day. मी नेहमी असं म्हणतो की ज्याला पुस्तक लिहायचं असतं आयुष्यात, त्याला आधी स्वतःला एक पुस्तक व्हावं लागतं. जर तो स्वतः पुस्तक झाला नाही तर त्याला पुस्तक लिहिता येणार नाही. तसंच जर छोटे छोटे बदल आपल्याला करता आले नाहीत तर मोठी गोष्ट अचीव करताच येणार. एका रात्रीत कसोदेकर पळायला सुरुवात झाली आणि 555 किलोमीटर पळाले असं होत नाही. 555 किलोमीटर इज नॉट द सक्सेस स्टोरी. Striving towards it every day for years and years, when it is raining, when it is hot, small improvements every day, consistency without giving up is the success journey of life. और ये जिसको दिमाग में आया वो सक्सेस को रिपीट करे. ये अगर उसके दिमाग में नहीं आया तो एक बार सक्सेसफुल हो सकता है, शायद उस सक्सेस को दोबारा रिपीट नहीं कर सकता. एक लक्षात घ्या, कोणती गोष्ट कोणाला किती आणि कधी प्रेरणा देईल याचं कुठलंही गणित कोणाला आजवर मांडता आलेलं नाही. सायकोलॉजी एक चित्र असतं, तीच गोष्ट असते, 100 मुलं बघतात, पण ती पाहिल्यानंतर त्यातला एखादाच पेंटर बनतो,
एखादाच ऑलिम्पिक प्लेयर बनतो म्हणजे याचा अर्थ गोष्ट तीच असली तरी त्या गोष्टीतून कोणाला कधी प्रेरणा मिळेल हे काही कळत नाही. कारण इट्स द ॲब्स्ट्रॅक्ट माइंड that decides what you are. आणि मी तर अशा गोष्टीविषयी आता बोलणार आहे तुमच्याशी. मी बदलाविषयी बोलणारच नाहीये. आता तुम्ही म्हणाल हे काय कन्फ्युजिंग आहे, इतका वेळ तर तुम्ही छोटे बदल म्हणताय. मी बदलाविषयी बोलणार नाहीये तर व्हॉट डझंट चेंज विथ टाइम याच्याविषयी बोलणार आहे. आणि ते बोलण्याकरता व्हॉट चेंजेस विथ टाइम हे बोललं की व्हॉट डझंट चेंज तुम्हाला कळलं. मला सांगा, हाऊ मेनी ऑफ यू बिलीव्ह मॅसिव्ह सक्सेस नीड्स मॅसिव्ह ॲक्शन्स? आतापर्यंत प्रत्येकाचा हा विश्वास होता की काहीतरी भव्य दिव्य करायला काहीतरी भव्य दिव्य असं आधी करावं लागतं, मिळवण्याकरता असं करावं लागतं. उदाहरणार्थ, समजा माझं वजन 140 किलो आहे आणि मला ते कमी करून 70 किलो आणायचं आहे. मग मी काय करणार? तर आजपासून पाणी आणि ग्लुकोज याच्यावर राहणार. मी रोज 25 किलोमीटर पळायला सुरुवात करणार. डज इट हॅपन लाईक दॅट इन लाईफ, इन रियालिटी? थिंक अबाउट इट. Winning the championship or achieving a goal is not something which happens by massive things for one day. No, it doesn't happen like that. एका दिवशी 18 तास अभ्यास आणि नंतर 18 दिवस 1 तास अभ्यास किंवा रोज 3 तास अभ्यास 18 दिवस, यातली कुठली गोष्ट तुम्हाला नक्की यशाप्रत घेऊन जाणार आहे? आणि आपण आयुष्यात एखाद्या गोष्टीनं प्रेरणा मिळाली की लगेच दुसऱ्या दिवसापासून अर्थ शॅटरिंग चेंजेस करायला बघतो आपल्यामध्ये. नाही, उद्यापासून ना आता पहाटे 4ला उठायचं, उद्यापासून अमुक करायचं, उद्यापासून तमुक करायचं. आणि इव्हेंच्युअली पळसाची 3 पानं असतात, डायरीला 5 पानं असतात. बरोबर आहे? प्रत्येक 1 जानेवारीला आम्ही ठरवतो उद्यापासून रोज 5 किलोमीटर चालायचं. डायरीला 5 जानेवारी नंतर पानच नाही असं लक्षात येतं, कारण नंतर पळालाच नाही. So, we pressurize for ourselves for earth-shattering moments. पण विचार करा, if you do 1% improvement in you, which is very small, तुम्ही जे करताय त्यात 1% सुधारणा ही जर तुम्ही रोज केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही जिथून सुरुवात केली त्यापेक्षा फक्त 37 पट अधिक चांगली ती गोष्ट तुम्ही करायला लागता. आणि जर 1% वर्ष केलीत रोज तर वर्ष संपायच्या आत खलास झालेले असतात. याचं कारण स्मॉल इन्क्रिमेंटल चेंज इज लाईक अ कंपाऊंड इंटरेस्ट, which is interest on interest. So your daily habits are the decision makers who you are going to be. तुम्ही आयुष्यात कोण आहात, कोण बनणार आहात हे तुमच्या डिटर्मिनेशनवर, तुमच्या गोल सेटिंगवर ठरतं का? तर त्याची मर्यादा ओळखा. पण जे हाती व्रत घेतलेलं आहे ते रोज 1% सुधारून करत राहणे इज लाईक ए कंपाऊंड इंटरेस्ट वेर यू डोंट कम टू नो when you achieve the target, because the objective was not to achieve the target but to make that small incremental change every day in your life and enjoy the process of changing rather than achieving the goal. याचं कारण असं आहे, आपण काहीतरी मोठं भव्य दिव्य
असं करण्याकरता काहीतरी भव्य दिव्य याच्या प्रेमात फार चटकन पडतो, पण ते आयुष्यातलं रोमॅन्टिझम फक्त चित्रपटामध्ये असतं. वैयक्तिक आयुष्यामध्ये हे स्मॉल चेंजेसच तुम्हाला तारत असतात, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. याचं कारण, मी समजा 7 मिनिटामध्ये 1 किलोमीटर जातो चालत, दुसऱ्या दिवशी मी 7 मिनिटाच्या ऐवजी 6 मिनिटं 58 सेकंदात गेलो, 2 सेकंद मला कमी लागली, याचं मला काही कौतुक नसतं. त्याऐवजी मी 3.5 मिनिटं भरभर चालतो, त्याचं मला कौतुक असतं, पण नंतर ते मी सस्टेन ठेवत नाही, कारण ते सस्टेन असूच शकत नाही. What is more important is not to dismiss small improvement and changes in you as insignificant. एक लक्षात घ्या, इथे बसलेला कुणीही मुलगा अब्जाधीश किंवा लक्षाधीश नाहीये असं मी गृहीत धरतो, परंतु जर रोज तुमच्या कमाईतून तुम्ही 100 रुपये सेव्ह केले, तर आयुष्याच्या 60-65ला तुम्ही नक्की कोट्याधीश बनलेले असाल, हो की नाही? आता याचा अर्थ रोज 100 रुपये इतकी छोटी रक्कम बाजूला काढणे हे तुम्हाला कोट्याधीश बनवतं की नाही? पण आपण काय करतो, यशस्वी होण्याकरता प्रेरणेची अशी एखादी लॉटरी शोधत असतो, आणि ती लॉटरी लागली की मी मिलियनर होईल, लक्षाधीश होईल असं आपल्याला वाटत असतं, आणि लॉटरी ही 10 लाखात एकाला लागते आणि लागत सुद्धा नाही. बिग ट्रान्सफॉर्मेशन्स, बिग luck happen to only 1 in million, but small change happen to all the million people, and we don't go on that. जिम मध्ये गेलो, जिमच्या इन्स्ट्रक्टरनी सांगितलेला व्यायाम चालू केला की 4थ्या दिवशी आपण पुन्हा त्या आरशात बघतो आणि म्हणतो, अरे पोट तेवढंच आहे अजून, बरोबर आहे, अजून काही माझा शेप सुधारलेला नाही. Since results are not coming quickly because of the incremental changes, we give up. आणि मग ती जुनी लाईफस्टाईल आहे, जुनी हॅबिट आहे, त्याच्याकडे जातो आणि पुन्हा 100 रुपयाची लॉटरी रोज विकत घेतो की कधीतरी मला 1 कोटीचं बक्षीस मिळेल. अरे पण नशिबाने तुला रोज छोटे छोटे प्रयत्न करायची लॉटरी दिली आहे की ज्या 100 रुपयाच्या, 10 रुपयाच्या, 5 रुपयाच्या लॉटरीतून तू 100% कोट्याधीश बनणार आहेस. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. याचं कारण स्लो पेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, याच्याकरता आपण आपल्या स्वतःला तयारच करत नाही. आणि दिस स्लो ट्रान्सफॉर्मेशन इज व्हॉट द की टू सक्सेस ऑफ मेनी ऑलिम्पियन विनर्स. मला सांगा, ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारा कुठला खेळाडू असं ठरवून येतो का, मला ना 5व्या नंबरवर यायचंय, मला 7व्या नंबरवर यायचंय, असं कोणी ठरवतं? सो एव्हरीबडी हॅज सेम गोल, and that goal is to win gold or to get silver at least, if not silver at least bronze. सबका वही गोल है. 100-150 देश, 100-150 लोग खेलते हैं 50-60 देशों से, उनका वही गोल होता है. So is it the goal that makes the difference? No. So clearing MPSC is not the ultimate goal. Working towards it daily, studying it daily, having the lifestyle conducive for it is the goal. So if you imbibe that, then even after becoming the officer, you will still be a good student and you will study the file before filing it and you will never make a mistake. Am I right? मग देवाला नवस करणारे, राजकारण्यांचं लांबूचालन करणारे किंवा आरक्षण मागणारे हे एक प्रकारे आयुष्यातल्या त्या लॉटरीचा विचार करत असतात, जी एकदा मिळते आणि लाखात एखाद्याला मिळते, परंतु रोज प्रयत्न करण्याच्या आनंदापासून आणि शाश्वत यशापासून ते स्वतःला
दूर ठेवत असतात. आणि याच्याकरता आपण रोज प्रयत्न करण्यापासून का दूर हटतो? बिकॉज त्याच्यात काही स्टोरी नाही आहे. मी काल 7 मिनिटात धावलो, आज 6 मिनिटं 59 सेकंदात धावलो, याच्यात स्टोरी नसते. पण मी कालही धावलो, आजही धावलो, उद्याही धावतोय, परवाही धावतोय, हीच मुळात स्टोरी आहे. ही जेव्हा तुमची मानसिकता बनते तेव्हा तुम्ही यशाची पहिली पायरी ओलांडलेली असते. बट वी डोंट डिस्कस दॅट, वी डिस्कस मेडल्स. एक लक्षात घ्या, दुसऱ्या पद्धतीने हा विषय समजावतो. विमान रनवेवर आहे आणि ते रनवेवरून वरती उडतं, त्यावेळेला 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्याची दिशा काय आहे आणि उसकी उड़ान का एंगल क्या है, वो तय करता है कि उसकी ट्रैजेक्टरी क्या होने वाली है. एम आई राइट? मग जर एक इन्क्रिमेंटल बदल त्याच्यात केला आणि 12च्या ऐवजी 12.2 डिग्री डेव्हिएशन केलं आणि अमुक 1च्या ऐवजी थोडं उजव्या हाताला 0.3 डिग्री केलं, तर संपूर्ण ट्रॅजेक्टरी बदलेल की नाही बदलेल? तसंच तुमच्या जीवनात रोज छोटे बदल तुम्ही घडवलेत आणि छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद शिकलात, तर मोठ्या गोष्टी कधी मिळतात हे कळत सुद्धा नाही, त्याचं अप्रूप राहत नाही. कारण त्याकरता तुम्ही जगत नाही, तर रोज छोट्या छोट्या गोष्टी करण्यातला आनंद कळल्यामुळे यू एन्जॉय दॅट. इवन आफ्टर डुईंग, इवन आफ्टर अचिव्हिंग दॅट, यू स्टील कंटिन्यू सो दॅट यू रिपीट बेटर दॅन दॅट. मग 1 सेंचुरी काढून काही लोक खलास होतात आणि काही लोक वर्षानुवर्ष, द ब्युटी ऑफ सचिन तेंडुलकर, 200 रन काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता हा माणूस नेटमध्ये हजर असतो की मला काल खेळताना अमुक एक शॉट थोडा कठीण गेला, लेट मी प्रॅक्टिस. स्मॉल इम्प्रूव्हमेंट एव्हरी डे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ डेली हॅबिट्स अँड ओव्हरनाईट ट्रान्सफॉर्मेशन. असं ज्यांना वाटतं ते चुकीचं आहे. इट इज ओनली डेली हॅबिट्स अँड नॉट ओव्हरनाईट ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला उदाहरण देतो. अनेकांना असं वाटतं की आपण असे आहोत, आपण श्रीमंत माणसांकडे जन्माला आलो नाही, आपले आई वडील कोणी आमदार खासदार इंडस्ट्रियलिस्ट नाहीत, आपल्याला परमेश्वरांनी असं बनवलं, असं काही लोकांना वाटायची शक्यता आहे. आत्ता जरी तो मनात विचार आला नाही तरी कधीतरी येऊ शकतो. ह्याच्यावर तुम्हाला एक सुंदर उपाय देतो. जीवनात किती यशस्वी आहात किंवा अयशस्वी आहात याला किंमत नाही आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनोबलमध्ये, दीपस्तंभमध्ये रोजच्या जगण्याच्या योग्य सवयी लागल्या की नाही लागल्या याच्यावरच तुम्ही यशाच्या मार्गावर आहात की नसणार आहात हे ठरणार आहे. अँड दॅट्स वाय यू शुड बी मोर कन्सर्न्ड about your current trajectory than your current result. आज एखादी गोष्ट वर्गामध्ये शिकताना, एखाद्या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला कठीण जाईल, तुम्हाला ते अशक्य वाटेल. पण जेव्हा तुम्ही ते रोज करायला लागाल तेव्हा सरावानी, काही काळाने ते तुम्हाला सोपं जातं. उदाहरण देतो मी तुम्हाला की तुम्ही कोण आहात हे इमटेरियल आहे. समजा एक मुलगा आहे, तो कोट्याधीश आहे, बरोबर आहे, आणि त्याचं रोजचं उत्पन्न 5 लाख रुपये आहे आणि त्याचा रोजचा खर्च 6 लाख रुपये आहे. तो आयुष्यभराकरता श्रीमंत राहील असं तुम्हाला वाटतंय का? त्याचं दिवाळं वाजेल का नाही? फक्त दिवाळं वाजायची तारीख डिक्लेअर व्हायची आहे, बरोबर आहे. आणि आता या क्षणाला मेरे जेब में 5 फुटी कवड्या नाही आहे असं म्हणणारा एखादा माणूस असतो. त्याचा रोजचा खर्च 500 रुपये आहे आणि त्याचं रोजचं उत्पन्न 750 रुपये आहे. इज ही गोइंग टू बी अ मिलियनर ऑर नॉट? सो व्हॉट यू शुड बी कन्सर्न्ड अबाउट की तुमच्याकडे काहीही नाही, पण तुमच्या सवयी, तुम्ही ज्या वातावरणात शिकता ते वातावरण
त्यातून लागलेली, त्यातून निर्माण झालेली तुमची मनोभूमिका ही तुम्हाला लाईफ लॉंग सक्सेस देणार आहे. नक्की तुम्ही किती बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलात किंवा काय शारीरिक क्षमता घेऊन जन्माला आलात याच्यावर ते ठरणार नाही. इज द पॉइंट आय एम ड्राइव्हिंग. सो इट्स नॉट द अल्टिमेट गोल that should motivate you. It's that daily small thing doing त्याला महत्व आहे. याचं कारण तुम्ही आयुष्यात काय मिळवता हे तुमच्या रोजच्या सवयीवर अवलंबून आहे. मग आता इंट्रोस्पेक्ट करा ह्या माझ्या सगळ्या बोलण्यानंतर की आपल्या रोजच्या सवयी काय आहेत, त्यातल्या अनावश्यक काय आहेत आणि कुठल्या सवयींवर मला फोकस करायला पाहिजे. याचं कारण तुमची सांपत्तिक स्थिती ही तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च याच्याशी निगडीत असते. तुमच्याकडे किती पैसे त्याच्याकडे नाही आहे, बरोबर आहे. तुमचं आरोग्य तुमच्या रोजच्या सवयी काय आहेत याच्यावर अवलंबून आहे. परमेश्वरांनी अतिशय उत्तम आरोग्य दिलेलं आहे, पण रोज सिगरेट पितो, दारू पितो, तंबाखू खातो, या त्याच्या सवयी आहेत. उत्तम राहणार आहे का? परंतु लुकडा पैलवान आहे, पण रोज चांगलं डाएट घेतो, रोज मेहनत करतो, योग्य तेवढा आहार आणि निद्रा घेतो, मेहनत करतो, घाम गाळतो, त्याचं आयुष्य अधिक हेल्दी जाणार आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ यश मिळवण्याकरता जर सर्वात जवळचा मित्र कुठला असेल तर ती ग्रेट आयडिया, ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन नव्हे, चांगल्या आणि योग्य लागलेल्या सवयी या तुमच्या मित्र असतात आणि अयोग्य सवयी या तुमच्या शत्रू असतात. दॅट्स द पॉइंट. जेव्हा चांगली सवय लागते तेव्हा त्यातनं काही मिळत नाही म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो आणि मग ती आपण सोडून देतो. पण जेव्हा ती तुमच्या रोजच्या रुटीनचा भाग बनते आणि अंगवळणी पडते तेव्हा तुमच्या लक्षात येतं की काल जो अभ्यास 2 महिन्यापूर्वी जो अभ्यास तुम्ही 15 मिनिटात करायचा तो करायला आज तुम्हाला 10 मिनिटं लागतात. बिकॉज इट बिकम्स अ रुटीन पार्ट ऑफ युअर लाईफ. त्यामुळे रोज एक छोटासा सुधार तुमच्या आयुष्यातला तुम्हाला एका दिवसात चमकदार बनवणार नाही, पण हे असं रोज सातत्याने करत राहणं हे तुम्हाला निश्चित चमकदार बनवतं. हे जसं सकारात्मक बाजूचं आहे तसंच नकारात्मक बाजूचं आहे. हे मला जमणार नाही असा छोटासा निगेटिव्ह विचार आयुष्यात एकदा जरी एका सकाळी मनात आला, दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्यांदा आला, दुपारी पण आला, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पण आला, चौथ्या दिवसापासून तो दिवसभर येत राहील आणि 10व्या दिवशी यू विल गिव्ह अप. So it's like compound interest on both the sides. समजा आयुष्यातल्या अडचणींचाच तुम्ही विचार करत गेलात तर फक्त अडचणीचाच विचार कराल. स्वतःला काहीतरी कमी आहे, मी न्यूनत्व आहे, हीन आहे, क्षुल्लक आहे असं मानत गेलात तर तुम्ही तसेच बनाल. पण जर तुम्ही या ऐवजी तुमच्या शक्यतांचा आणि त्या शक्यतांसाठी रोजच्या छोट्या बदलांच्या मार्गाचा विचार केला तर जी आपण आयुष्यात ब्रेक थ्रू मुवमेंट म्हणतो ना, टर्निंग पॉइंट म्हणतो ना, तो चमत्कार नव्हे तर रोजच्या सकारात्मक जगण्याचा भाग म्हणून कधी येईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. सो इन रियालिटी इट इज दिस स्मॉल इम्प्रूव्हमेंट दॅट अनलिशेस युअर पोटेन्शियल. उदाहरण देतो. बांबूचं झाड सगळ्यांनी पाहिलं असेल. बांबूचं झाड पहिले काही महिने फार वाढत नाही वरती, कारण त्याची मुळं जमिनीखाली पसरून घट्ट होत असतात आणि एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर अवघ्या 6 आठवड्यात, मी आमच्या सोसायटीत बघितलेलं आहे, अवघ्या 6 आठवड्यात ते बांबूचं झाड 4थ्या ते 5व्या मजल्यापर्यंत वाढतं. तेच काही पानफुलांचं आहे जे तळ्यात येतात. ते पहिले 6 आठवडे कळत पण नाही, नुसती पानं दिसतात, कळ्या दिसतात आणि नंतर एका आठवड्यामध्ये संपूर्ण तळ
त्या लिलीच्या फुलांनी भरलेलं दिसतं. आणि तुम्ही म्हणता, अरे एका आठवड्यात एवढं झाड वाढलं, एका आठवड्यात एवढी फुलं आली. मित्रांनो, ती एका आठवड्यात नसतात. ती त्यांचे क्रिटिकल थ्रेशहोल्ड पर्यंतचे प्रयत्न सोडत नसतात, हा त्यातला संदेश. जर त्या बांबूच्या झाडांनी क्रिटिकल थ्रेशहोल्ड पर्यंत वाढणं थांबवलं असतं तर कदाचित ते झाड तेवढं उंच झालं नसतं. त्यामुळे ह्याच्यातनं रोज काही मिळालं नाही तरी देखील रोज करत राहणं हे ज्याला जमतं तो यशाचा मूलमंत्र आहे. आणि हाच तो कसोटीचा क्षण असतो की जेव्हा आपली दिशा चुकली आहे का, आपल्याला जमत नाही का, असे विचार करत मनात आले तरी देखील मी जे करतोय, मी जे रोज अभ्यास मला करायला सांगितलेला आहे, मी जी रोज जीवनशैली मला सांगितलेली आहे, ती रोज करत राहिलो तर आय एम शुअर की हे व्यर्थ आणि दिशाहीन न वाटता हे निश्चितच छोटे छोटे बदल तुम्हाला एक दिवशी चमकदार परफॉर्मन्स देतात. याचं कारण हे प्रयत्न सुरू केल्यानंतर फॉर अ लॉंग टाइम ती एक हॉरिझॉन्टल रेषा असते. काही त्यात चमकदार दिसत नाही, पण नंतर एक क्षण असा येतो की ती हॉरिझॉन्टल रेषा कधी व्हर्टिकल होते तुम्हाला कळत नाही आणि एका क्षणात हे सगळं बदलत जातं. तो क्षण येण्याकरता आधी 1000 क्षणांचं असं रोजच्या प्रयत्नातून औक्षण करावं लागतं. हे ज्याला जमतं तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. म्हणजे याचा अर्थ ते केलेले प्रयत्न हे वाया नाही गेले, तर ते यशाच्या शिखरावर जाण्याकरता स्टोअर केले गेले. And when that storage becomes full, you start getting the results. या सगळ्याला मित्रांनो एक प्रचंड पेशन्स लागतो. Any kind of mastery which you achieve needs patience and continuous effort. एक लाकूड तोडे आहे, त्याला एक झाडाचा बुंदा तोडायचं काम दिलेलं आहे. तो 999 घाव घालतो, झाड पडत नाही. प्रत्येक घावागणिक तो ताकद वाढवत नेतो आणि त्याचा 1000वा घाव जेव्हा पडतो तेव्हा झाड खाली पडतं. आपला फोकस त्या 1000व्या त्याच्या हातोड्यावर असतं, पण तसं नाही आहे. त्या आधीचे 999 करत राहणं, प्रत्येक क्षणाला त्याची ताकद वाढवत नेणं, हीच तर खरी गंमत आहे. मग तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या बदलांना लॉटरी कधी लागेल याचा विचार करण्यापेक्षा रोज आपल्या आयुष्यात आपण काय बदल करू शकतो आणि काय वाईट चुकीच्या गोष्टी आपण दूर करू शकतो याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. कारण वाईट आणि चुकीच्या गोष्टी तुमच्यातून काढून टाकणं इतकं सोपं नाही आहे. इट्स ऑलवेज इझियर टू थिंक निगेटिव्ह. इट्स ऑलवेज व्हेरी डिफिकल्ट टू थिंक पॉझिटिव्ह. चुकीची गोष्ट मनातनं काढून टाकणं म्हणजे एखादं खोलवर रुजलेलं झाड तोडण्यासारखं आहे. आणि एखादी चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात रुजवणं म्हणजे एखाद्या कळीचं एखाद्या कोमल फुलात रूपांतर करण्याइतकं नाजूक काम. हे ज्याला जमतं तो खरा. second last point which I want to drive is it's not the goal that is important in life. It is the system that works towards the goal. Result has very little to do with the identified goal. त्याकरता तुम्ही रोज जे असंख्य प्रयत्न करता त्याला सर्वात जास्त महत्व आहे. समजा कसोरेकरांची नेमणूक झाली की ते त्यांना 100 ॲथलीट चांगले तयार करायचे की जे अमुक एक गोष्ट करतील. What he will do? He will have a good test to select good athletes. He will have another good set of gymnasium equipments. He will have good technology to train them. आणि असे असंख्य बदल जेव्हा ते घडवतात तेव्हा त्या बदलातून असे 100 खेळाडू निर्माण होतात. म्हणजे महत्वाचं काय आहे
तर त्या 100 बदलांवर फोकस करणं, ना की केवळ इव्हेंटवर फोकस करणं. उद्योजक म्हणून तुम्हाला करोडो रुपयाचा प्रॉफिट देणारी कंपनी निर्माण करायची आहे. दॅट गोल इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज what small changes, what small focus you give to work towards it. So whether it is 1,000 crore company or 1,500 crore company, after a certain time it becomes immaterial. It's your habit to improve on products, to improve on services, to improve and make more customer friendly will make you not 1,500, but at the end of the day, after 1,500, it will make you 5,000 crores. It's not just the MPSC, but something bigger than that. Something bigger than that will only come if you focus this. जर तुम्ही वादक असाल तर उत्कृष्ट परफॉर्मन्स करता रोजचा रियाज हा तेवढाच महत्वाचा आहे, पण रोज नवीन काहीतरी शोधत राहण्याची प्रक्रिया आणि मानसिकता बनवणं हे त्याहून अधिक महत्वाचं आहे. मग ती जर सवय तुम्ही लावलीत तर एक नव्हे अशा शेकडो मैफिली तुम्ही स्वतः गाजवू शकता निश्चितच. पण मग असा तुमच्या मनात एक प्रश्न येईल की मग माझं जे ध्येय आहे MPSC बनायचं, IAS बनायचं, या गोलला काही अर्थ नाही का? मी फक्त रोजच्या जगण्यावर महत्व द्यायचं का? होय, निश्चित रोजच्या जगण्यावर महत्व द्यायचं, तरी सुद्धा तुम्ही ते अचीव करू शकाल. मला आठवतंय ज्यांनी 300 रन काढल्या क्रिकेटमध्ये, त्यांना जेव्हा विचारलं, मोठ्या मोठ्या पार्टनरशिप बिल्ड केल्या इंडियासाठी, त्यांना जेव्हा त्या मॅच नंतर विचारलं गेलं की व्हॉट वॉज गोइंग ऑन इन युअर माइंड दॅट यू वॉन्टेड टू मेक अ पार्टनरशिप ऑफ 300 रन्स, 200 रन्स? नो. त्यांनी सांगितलं आम्ही फक्त एकच गोल ठेवलं होतं आणि ते म्हणजे ओव्हरला 5चा रन रेट ठेवायचा, संपलं, बाकी का बाद में दे दिया. सो दे केप्ट द स्कोर बोर्ड मूविंग अँड इट टूक केअर ऑफ 300 रन्स, आणि ते कधी झालं त्यांना कळलंच नाही. सो व्हॉट दे वॉन्टेड इज टू फॉरगेट अबाउट द लार्जर गोल बट टू फोकस ऑन द कॉन्स्टिट्युएंट ऑफ स्मॉल गोल. म्हणून मी या सगळ्या प्रोसेसला एक नाव देतोय, ते म्हणजे त्या ॲटॉमिक हॅबिट्स. लाईक ॲटम is a small, tiny, strongest part of a large material. Your small habit is atomic to achieve that strong steel within you. And ते जे स्किल आहे, that itself is very, very significant. The last point which I want to drive. मित्रांनो, आयुष्यातलं यश हे मोमेंटरी आहे. ज्या क्षणाला तुम्ही त्या जीवन पद्धतीला एन्जॉय करायला शिकाल, त्यावेळेला एक अशी साधना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल की तुम्ही अशी अनेक यशाची शिखर पादाक्रांत कराल. आय रिमेंबर एका प्रख्यात गायकाला आपल्याकडे भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते रियाज करत होते. त्यांच्याकडे लँडलाईनवर फोन आला आणि फोनवरून सांगण्यात आलं की पंडितजींना असा पुरस्कार दिला जाणार आहे. ते रियाज करत होते. शेवटी बाहेर त्यांच्या शिष्याने येऊन त्यांना डिस्टर्ब केलं आणि सांगितलं असा असा फोन आहे, काहीतरी घ्या तुम्ही. तिने ऐकलं. ते म्हणले हो हो चालेल ठीक आहे, आणि त्यांनी रियाज चालू ठेवला. थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी आली, घराबाहेर गर्दी जमली. तेव्हा त्यांनी विचारलं काय फोन होता? ते म्हणले नाही ते काय अवॉर्ड देत आहेत त्याच्या संदर्भात फोन होता. मग तुम्ही नंतर कोणाला सांगितलं नाही? ते म्हणले नाही रियाज चालू होता ना. कळलं भारतरत्न का मिळतं ते? त्या रियाजाला महत्व आहे. हा जो रोजचा रियाज आहे तुमच्या आयुष्याचा, जो तुम्हाला मनोबलमध्ये मिळणार आहे, तोच तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे. की ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी MPSC ही झाडती पडते. मी तुम्हाला अशा करता सांगतोय, यू शुड नो what to change and what not to change. Thank you very much. मी खूप वेळा सरांना ऐकलंय,
पण प्रत्येक वेळेस मला असे अंगावर रोमांच येतात त्यांना ऐकताना. आणि मी तिथे त्यांना जाणवत असेल, मी इतका एक्सायटेड होतो. मला वाटतं की त्यांना गुरुजीच्या ऐवजी कुलगुरू म्हणावं, ते खूप योग्य आहे. ते इतक्या क्षेत्रात बेटा काम करतात, पण मला तर वाटतं त्यांनी कुठलं तरी असं काम शिक्षण क्षेत्र किंवा तरुणांना घडवणं या क्षेत्रातलं केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहीत नाही, उदयजी असे 2-5 हजार लोकांशी बोलतात बेटा. पण आज तुम्ही ज्यांच्याशी बोललायत उदयजी, यांना हे खरंच कधीच मिळालेलं नसतं आयुष्यात. ऑडिओवर ऐकणं वेगळं, पण अशा इतक्या मोठ्या माणसाला समोर ऐकून, आणि मी बघत होतो त्यांच्याकडे, ते ज्या पद्धतीने ऐकत होते. व्हिज्युअली चॅलेंज मुलांना तर फक्त ऐकण्यातून सगळं होतं, आणि त्यांच्या चेहऱ्यावरून हे समजतं की त्यांना काय वाटतंय. तर याचा खूप मोठा परिणाम पुढे दिसणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येतात, बोलतात, असे घटक असतात की ज्यांना कधीच काहीच मिळालेलं नाही.